लग्नानंतर प्रेम आणि प्रियकराच्या मदतीने पतीचा गेम या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्यात। आंधळ्या प्रेमापोटी आजकाल माणसं अगदी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात। याचा प्रत्यय तुम्हाला तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या रोजच्या घटनांमधून येतच असेल। सोनम रघुवंशी तुम्हाला आठवत असेलच, होतीच बेवफा सोनम। आपल्या पतीसोबत हनीमूनला गेलेल्या सोनमने प्रियकर राज कुशवाह याच्या मदतीने पतीला कायमचं संपवलं। अतिशय शिताफीने तिने हा सगळा कट रचला होता। अशीच एक घटना घडली आहे नाला सोपाऱ्यामध्ये। सोनम पार्ट 2 आपण असं म्हणू शकतो। चमन देवी या पत्नीचं नाव आहे। प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला तिने। एवढंच करून ती थांबली नाही, तर तो मृतदेह तिच्या राहत्या घरातच तिने पुरला। यावर तिने टाइल्स सुद्धा लावल्या। हे सगळं प्रकरण नेमकं काय, हे प्रकरण उघडकीस कसं आलं, प्रियकराने आणि चमन देवीने पतीच्या मृत्यूचा प्लॅन नेमका कसा रचला, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। घटना आहे नाला सोपारा इथली, धानिवबागच्या गांगडीपाडा या ठिकाणातली। इथल्या ओम साई वेलफेअर सोसायटीत विजय चौहान वय 34 वर्ष आणि त्याची पत्नी चमन देवी वय 28 वर्ष हे दोघे त्यांच्या 8 वर्षीय मुलासोबत राहायचे। चमन देवी आणि तिचा प्रियकर मोनू शर्मा वय 20 वर्ष या दोघांचं प्रेम जडलं। मोनू शर्मा हा चमन देवीच्या शेजारीच राहायचा। दोघांना त्यांच्या प्रेमामध्ये विजय चौहान हा अडथळा वाटू लागला। त्यामुळे दोघांनी विजयच्या हत्येचा प्लॅन रचला। विजयला कायमचं संपवायचा दोघांनी प्लॅन रचला। दोघांच्या रस्त्यातून बाजूला करण्याचा हा प्लॅन होता। चमन देवीने वेळ साधून विजयची हत्या केली। कुणाला संशय येऊ नये म्हणून प्रियकराच्या मदतीनं विजयचा मृतदेह तिनं घरातच पुरायचं ठरवलं। चमन देवी आणि तिचा प्रियकर या दोघांनी मिळून घरातल्या जुन्या टाइल्स काढल्या। एका कोपऱ्यामधली एक जागा शोधली आणि या ठिकाणी विजयचा मृतदेह पुरला। त्या ठिकाणी नवीन टाइल्स सुद्धा लावल्या। त्याच घरात चमन देवी आपल्या पतीच्या पुरलेल्या मृतदेहासह अनेक दिवस राहिली। या घटनेचा उलगडा कसा झाला ते सुद्धा पाहूयात। विजयच्या कुटुंबाकडून सातत्याने विजयबाबत विचारणा होऊ लागली। यावेळी विजयची पत्नी चमन देवी उडवाउडवीची उत्तरं देत होती। विजयचा भाऊ एक दिवस विजयच्या घरी आला। यावेळी विजयची पत्नी चमन देवी आपल्या मुलासह बेपत्ता झाल्याचं शेजाऱ्यांनी त्याला सांगितलं। याबाबत तातडीने विजयचा भाऊ अखिलेश चौहान, ज्याचं वय 24 वर्ष होतं, त्याने रविवारी पेल्लार पोलीस ठाण्यात याबाबत मिसिंगची तक्रार दाखल केली। यानंतर पोलिसांचं पथक विजयच्या घरी पोहोचलं। पोलिसांना घरातून दुर्गंध आला। विजयच्या भावाला घराच्या एका कोपऱ्यात त्यावेळी नवीन टाइल्स लावलेल्या दिसल्या। त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने या टाइल्स काढून खोदकाम करण्यात आलं। खोदकाम केल्यानंतर विजयचे कपडे विजयच्या भावाला दिसले। पुढे विजयचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये सापडला। 15 दिवसानंतर या घटनेचा उलगडा लागला। शेजारी राहणारा मोनू शर्मा हा सुद्धा बेपत्ता झाल्याचं पोलिसांना यावेळी कळालं। याच परिसरातील मोबाईलवाला असलेल्या सर्वेश गिरी याचा सुद्धा हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप विजयच्या भावाने केला। विरार गुन्हे शाखा, मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि पेल्लार पोलिसांच्या टीम आरोपींच्या मागावर होत्या। मंगळवारी संध्याकाळी पुण्याच्या हडपसर येथील माढा परिसरातील रस्त्यावरून पोलिसांनी चमन देवी आणि तिचा प्रियकर मोनू शर्मा यांना ताब्यात घेतलं। आरोपींना जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। त्यानंतर या दोघांना पेल्लार पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात येणार आहे। आरोपी पत्नीजवळ तिचे लहान बाळही भेटल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं। चमन देवी आणि तिच्या प्रियकराने मिळून विजय चौहानची हत्या कशी केली, आणखीन कुणाचा या हत्येमध्ये सहभाग होता, या सगळ्यांचा तपास आता पोलीस करतायत। पण प्रश्न इथे हा उपस्थित होतोय की आंधळं प्रेम आणखीन किती निष्पाप जीवांचा बळी घेणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये विजयची काहीच चूक नव्हती। त्याने चमन देवी सोबत लग्न केलं होतं आणि त्याला सुखाने संसार करायचा होता। पण चमन देवीचं तिच्या शेजारी राहणाऱ्या मोनू शर्मा सोबत प्रेम जडलं। त्यानंतर या दोघांनी मिळून विजयला संपवायचा, त्याची हत्या करण्याचा प्लॅन रचला आणि यानंतर अतिशय निर्घृणपणे या दोघांनी विजयची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घरामध्येच असलेल्या टाइल्स खाली पुरण्याचा प्लॅन या दोघांनी रचला।
पण त्यानंतर एक चूक त्यांनी केली आणि ती चूक महागात पडली आणि या दोघांचं बिंग फुटलं. आता हे दोघेही जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. या दोघांना पुढे काय शिक्षा होते, आणखीन पोलीस तपासामध्ये काय उघड होतं, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. लोकमतला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.